राजेंद्र क्लॉथ, गेल्या 55 वर्षांची परंपरा, लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन, शालू, पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या, नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग, नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर, शेरवानीच्या अनेक व्हरायटीज, नऊवार साड्यांचे अनेक प्रकार, देण्याघेण्यांच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग, ब्रँडेड जेंट्स, लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्ययावत शोरूम राजेंद्र फॅशन. शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर, मेन रोड, संगमनेर. संगमनेर शहरातून जाणाऱ्या म्हाळुंगी नदीवरील पूल तुटून 15 महिने झाले. अद्यापही या पुलाचं काम झालं नाही. म्हाळुंगी पूल बनाव कृती समितीच्या वतीनं अनेक निदर्शनं आणि आंदोलनं करून झाले. आज पुन्हा 2 फेब्रुवारीपासून कृती समिती आणि संगमनेरकर यांच्या वतीनं साखळी उपोषण सुरू केलं गेलंय. पुलावरील पाईपलाईन जोपर्यंत स्थलांतरित होत नाही तोपर्यंत पुलाचं काम सुरू करता येत नाही. ही पाईपलाईन स्थलांतर करण्याची निविदा 19 जानेवारीला काढली गेली. मात्र अद्यापपर्यंत ही लाईन स्थलांतरित झाली नाही. त्यामुळं पुलाचं कामही रेंगाळत चाललंय. जोपर्यंत पुलाचं काम प्रत्यक्षात चालू होत नाही तसेच पर्यायी पूल मजबूत होत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरूच राहील असं कृती समितीच्या वतीनं सांगितलं गेलंय. कोणी येतं आणि मध्ये खो घालतं, त्याच्यामुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईना. या अनुषंगाने कुठेतरी सगळ्यांचा एक आज बांध फुटला असं म्हणायला हरकत नाही. म्हणून आज साखळी उपोषणाला आम्ही प्रत्यक्षाची सुरुवात केलेली आहे. एक मुळात जर तुम्ही पाहिलं, हा जो सिक्वेन्स सगळा पाहिला, या नवीन कामाच्या निविदा ही प्रक्रिया साधारण 5 डिसेंबर 2023 रोजी पालिकेने नवीन प्रसिद्ध केली. पण जोपर्यंत ह्या जुन्या पुलावरती असलेली जलवाहिनी पाईपलाईन जोपर्यंत शिफ्ट करत नाही तोपर्यंत हा पूल पूर्ण डिमॉलिश करून या ठिकाणी नवीन बांधणे हा अशक्य आहे. हे माहिती असूनही सगळ्यात पहिले टेंडर हे वास्तविक पाहता प्रशासनाने पाईपलाईन शिफ्टिंगचं करायला हवं होतं. पण त्यांनी ते न करता पहिले नवीन पुलाचं त्यांनी टेंडर साधारण 5 डिसेंबर 2023ला पब्लिश केलं आणि त्याच्यानंतर साधारण 1 महिना 15 दिवसांनी म्हणजे 19 जानेवारी 2024ला पाईपलाईन शिफ्टिंगचं केलं. म्हणजे याच्यामध्ये साधारण प्रशासनच हे मुद्दामून वेळ काढूपणा किंवा दिरंगाई करतंय किंवा हे संशयात पात्र आहे असं एकंदरीत सगळं कृती समितीला किंवा आजपर्यंत सगळ्या संगमनेरकरांच्या समोर हे एकच चित्र आहे. तर आमचं म्हणणं एकच आहे, जो आता बरेच आम्ही अर्ज केले, निवेदनं झाले, जवळजवळ 7-8 निवेदनं झाले, त्याच्यानंतर 3 वेळा, ह्याची 4थी वेळ आहे उपोषणं किंवा आंदोलनाच्या माध्यमातून जनतेच्या माध्यमातून आम्ही पुढे येऊन या समस्येचं तोंड द्यायचं किंवा समस्येला सामोरं जाण्याचं. तर आता भरपूर झालं या सगळ्या गोष्टी. प्रत्यक्ष कामाला तुम्ही याचा शुभारंभ झाला पाहिजे. म्हणून आज आम्ही हे साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत प्रत्यक्ष ह्या पाईपलाईन काचं शिफ्टिंग हे होत नाही आणि जो कॉन्ट्रॅक्टरला जे पर्यायी मार्ग करण्यासाठी जे ऑलरेडी त्या कॉन्ट्रॅक्टरमध्ये 5,76,00,000 जे टेंडर आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी आर्थिक तरतूद आहे. तो जो साधारण 15 महिन्यापूर्वी जो प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात जो पर्यायी मार्ग केला होता तर तोच भरभक्कम करून आम्हाला तो ब्रिज द्यावा किंवा त्याच्या बाजूला एक दुसरा पर्यायी त्याचा मार्ग करावा आणि हा प्रत्यक्ष पाईपलाईनचं काम शिफ्ट करावं. जोपर्यंत तो पूल व्यवस्थित बांधून त्याची डागडुजी होऊन खुला होत नाही वाहतुकीस तोपर्यंत आमचं साखळी उपोषण चालू राहील. आज म्हणजे एक सकाळचं पाहिलं, काल आम्ही 31 तारखेला म्हणजे 31 जानेवारी रोजी साधारण ईमेलद्वारे सगळ्यांनाच ऑलरेडी आम्ही ह्या निवेदन जे होतं ते आम्ही सगळ्यांना पाठवलं होतं. म्हणजे आंदोलन करणारे याची सगळी पूर्वरूपरेषा आम्ही 31 तारखेला ईमेलद्वारे मुख्यमंत्र्यांपासून सगळ्या स्थानिक प्रशासनाला सगळ्यांना आम्ही पाठवलेलं आहे. पण काल आम्ही 1 तारखेला सगळ्यांना फिजिकल डॉक्युमेंट हे निवेदन प्रत्यक्षात जाऊन आम्ही इथे स्थानिक लेवलला दिलेलं आहे. तर कालचं एकंदरीत सगळ्यांनी ग्रुपवर ते सगळ्या पोस्ट वगैरे व्हायरल झाल्या, त्याच्यातनं जी काही वातावरण निर्मिती झाली. तर आज प्रशासनाने किंवा ज्या ठेकेदाराला काम मिळालं आहे ही वर्क ऑर्डर न देताच सकाळी इथे JCB येऊन कामाला सुरुवात झाली. तर स्थानिक जनतेने हे काम बंद पाडलं. त्याच्यानंतर स्वतः CO साहेब इथे आले होते, त्याच्यानंतर नगरपालिकेचे कर्मचारी होते, इंजिनियर होते, त्यांनी इथे स्वतः आमच्या समोर त्यांना वर्क ऑर्डर दिली आणि मग आता पुढे कामाला सुरुवात होत आहे. म्हणजे प्रशासन हे जाणीव आम्ही फक्त कामाला सुरुवात करतो आणि पुन्हा जनतेला कुठेतरी हे विसरून गेलं आणि टाळाटाळ करायचं, एकंदरीत काहीतरी चाललं आहे, काहीतरी शिस्त आहे असं हे एकंदरीत जनतेसमोर किंवा आमच्या सगळ्यांसमोरच हा मोठा प्रश्न आहे. तर हे प्रत्यक्षात होऊ नये अशीच आमची ही एकमात्र अपेक्षा आहे सगळ्या जनतेचा आहे. लवकरात लवकर ऑलरेडी आता 15 दिवस या कामाला म्हणजे पूल पडून हे होऊन गेले, 15 महिने उलटून गेलेले आहेत. त्याच्यानंतर निविदा, परत पाण्याची पाईपलाईन शिफ्टिंगची निविदा, या सगळ्या गोष्टीमध्ये विनाकारण आता 1.5 महिने वाया गेला आहे. त्यात आज कॉन्ट्रॅक्टरला 2 महिने पाईपलाईन शिफ्टिंगसाठीची मुभा देण्यात आलेली आहे. 1 वर्ष नवीन पूल व्हायला दिला आहे. म्हणजे साधारण दिलेल्या वर्क ऑर्डरप्रमाणे पुढच्या 24 जानेवारी 2025 रोजी हा पूल पूर्णपणे बांधून वाहतुकीस खुला होईल असं प्रशासनाचं आजची त्यांनी दिलेली डेडलाईन आहे. आमचं म्हणणं आहे ते सगळ्या गोष्टीच्या इतर गोष्टींमध्ये थोडंसं कमी लक्ष देऊन
सगळ्यात प्रायोरिटीवरती जबाबदारीने प्रशासनाने ह्या गोष्टीला गांभीर्याने दखल घेतली पाहिजे आणि जितक्या कमी वेळामध्ये हा पूल बांधून वाहतुकीस खुला होईल त्यासाठी त्यांनी आग्रहाचं त्याच्यामागे कामाला प्राधान्य देऊन ते करून घेतलं पाहिजे. ही एकच आमच्या कृती समितीमार्फत मी एक संगमनेरकर म्हणून सगळ्यांची मागणी आहे. फक्त ॲक्टिंग बादशाह म्हणून इथली प्रशासन काम करतंय का असा समितीचा आरोप आहे. हे किती दिवस दिरंगाई होणार याचं प्रशासनाने आम्हाला उत्तर दिलं पाहिजे लेखी स्वरूपामध्ये. आता तुम्ही बघा वाजली किती, आत्ता 1 वाजता JCB पोकरण मशीन गायब झालेले, काहीच नाही आहे आणि ते कधी येणार हाही महत्त्वाचा विषय. फक्त फक्की टाकणं म्हणजे काम चालू होणं असं याचा अर्थ होत नाही आहे. याचा प्रशासनाने समितीला जाब द्यावा. तर यावेळी होत असलेल्या त्रासाबद्दल महिलांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आमचे छोटे छोटे मुलं असतात ना, त्यांना शाळेचा प्रॉब्लेम येतोय ना, कारण ही दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. पाईपलाईन स्थलांतर करण्याची वर्क ऑर्डर देण्यात आली असून पुलाचंही काम लवकरच सुरू करण्यात येईल असं मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी सांगितलंय. संगमनेर नगरपालिकेच्या वतीने म्हाळुंगी नदीवर जो पूल पडला आहे त्याच्या नवीन पूल बांधण्याच्या कामाचा कार्यादेश देण्यात आलेला आहे आणि त्या पुलावर सध्या अस्तित्वात असलेल्या ज्या शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन आहेत त्या आपल्याला शिफ्ट करायच्या आहेत. त्याची पण निविदा आणि त्याचा कार्यादेश देण्यात आलेला आहे आणि त्या कामाला पण सुरुवात करण्यात येत आहे. आज त्या दृष्टीने नदीपात्राची मोजणी करून प्राथमिक कामात सुरुवात केलं. म्हाळुंगी नदी कृती समितीचे जे कार्यकर्ते उपोषणाला बसले होते, उपोषणस्थळी मी त्यांची भेट घेतली आणि त्यांना कामाच्या प्रगतीबद्दल माहिती दिली, त्यांच्या शंकांचं निरसन केलं आणि सर्व रहिवाशांना विनंती आहे की पुलाचे काम होईपर्यंत प्रशासनास सहकार्य करावे ही विनंती. प्रशासनाचं काम पुलाचं आणि पाईपलाईन शिफ्टिंगचं काम चांगल्या पद्धतीने आणि जेवढ्या त्वरेने करता येईल तेवढ्या त्वरेने करण्याचा नगर परिषदेचा प्रयत्न राहील. नागरिकांनी नगरपालिकेला सहकार्य करावं असंही आवाहन मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी केलंय. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव. अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.